वेलकम एव्हरीवन. आज आपण डेली यूज होणारे वस्तूंची इंग्लिशमध्ये नावे पाहणार आहोत. टोपली याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बास्केट. टोपली याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बास्केट. टोपली याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बास्केट. बादली याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बकेट. बादली याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बकेट. बादली याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बकेट. साबण याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सोप. साबण याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सोप. टमरेल याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बाथ मग. टमरेल याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बाथ मग. टमरेल याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बाथ मग. निरमा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वॉशिंग पावडर. निरमा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वॉशिंग पावडर. निरमा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वॉशिंग पावडर. कपडे सुकवण्याचे यंत्र याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं क्लॉथ्स ड्रायर. कपडे सुकवण्याचे यंत्र याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं क्लॉथ्स ड्रायर. कपडे सुकवण्याचे यंत्र क्लॉथ्स ड्रायर. कपडे सुकवण्याची दोरी याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं क्लॉथ्स लाईन. कपडे सुकवण्याची दोरी याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं क्लॉथ्स लाईन. कपडे सुकवण्याची दोरी याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं क्लॉथ्स लाईन. कपड्यांचा पिन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं क्लॉथ्स पेग. कपड्यांचा पिन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं क्लॉथ्स पेग. कपड्यांचा पिन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं क्लॉथ्स पेग. साफसफाईसाठी वापरला जाणारा ब्रश याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्क्रबिंग ब्रश. साफसफाईसाठी वापरला जाणारा ब्रश याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्क्रबिंग ब्रश. तोंड व हात धुण्यासाठी वापरले जाणारे बेसिन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वॉश बेसिन. तोंड व हात धुण्यासाठी असलेले बेसिन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वॉश बेसिन. तोंड व हात धुण्यासाठी असलेले बेसिन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वॉश बेसिन. नळ याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं टॅप. नळ याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं टॅप. आरसा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मिरर. आरसा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मिरर. आरसा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मिरर. फरशी पुसण्यासाठी वापरले जाणारे साधन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मॉप. फरशी पुसण्यासाठी वापरले जाणारे साधन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मॉप. फरशी पुसण्यासाठी वापरले जाणारे साधन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मॉप. कंगवा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कॉम्ब. कंगवा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कॉम्ब. कंगवा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कॉम्ब. केस वाळवण्याचे साधन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं हेअर ड्रायर. केस वाळवण्याचे साधन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं हेअर ड्रायर. केस वाळवण्याचे साधन याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं
हेअर ड्रायर. थँक्स फॉर वॉचिंग.